वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 विषय परिसर अभ्यास EVS पेपर 1 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो. 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये जशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे संपूर्ण अनालायसिस करून संपूर्ण अभ्यासक्रम बघून आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न 28 जून 2026 साठी तयार केलेले आहे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी असणार आहे. व्हिडिओ क्रमांक 19 आपण आज पाहणार आहोत. यापूर्वी आपल्या चॅनलमध्ये ऑलरेडी 18 व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये अपलोड आहे मित्रांनो EVS परिसर अभ्यास विषयाचे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. पहिला प्रश्न दिलेला आहे की पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता. सोपा प्रश्न आहे मित्रांनो की पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यान जे ग्रह आहे ते असणार आहे शुक्र. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की पृथ्वी आपल्या आसाभोवती किती अंश कललेली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 22.5 अंश, 23.5 अंश, 30 अंश किंवा 25.5 अंश. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे 23.5 किंवा 23.5 अंश आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपलं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की दिशा कशावरून ठरविल्या आहेत. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे आणि उत्तर काय असणार आहे तर सूर्यास्त व सूर्योदयावरून ठरवली जाते. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता चौथा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतातील सर्वात जास्त लांबीचे पुळण कोणते. आता हे बघा मित्रांनो, किंवा पुळण कोठे आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा ऑप्शन्स दिलेले आहेत. दिवे आगार, गुहागर, चेन्नई किंवा चांदीपूर. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की भारतातील सर्वात जास्त लांबीची पुळण कोठे आहे तर चेन्नई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो स्पष्टीकरण बघून घ्या. स्पष्टीकरण दिलेलं आहे की चेन्नई येथील मरीना बीच यालाच आपण मरीना पुळण असे म्हणतो. हा भारतातील सर्वात लांब आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब नैसर्गिक समुद्र किनारा आहे. म्हणजे ऑप्शन जे C असेल, पर्याय जे C दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5 विचारलेला आहे की हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो. अशा प्रकारे हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे मित्रांनो. आणि परीक्षेत रिपीट होणारा हा प्रश्न आहे. दोन्ही पेपरमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला जातो. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड किंवा मिथेन. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, हवेतील जे सर्वात मोठा भाग आहे ते नायट्रोजन वायूचा आहे. म्हणजे 78% भाग नायट्रोजन वायूचा असतो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6.
6वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालील पर्यायापैकी विषाणूपासून होणाऱ्या रोगाची जोडी कोणती. आता हे बघा मित्रांनो, परिसर अभ्यास EVS मध्ये तुम्हाला विज्ञान, समाजशास्त्र, पर्यावरण हे 3 विषयाचे एकत्र प्रश्न विचारले जातात. म्हणजे तिन्ही विषयाची मिळून एक प्रश्नपत्रिका तयार केली जाते, त्यालाच आपण EVS किंवा परिसर अभ्यास असे म्हणतो. आता या ठिकाणी हा प्रश्न जर आपण पाहिला तर विज्ञान विषयाशी संबंधित हा प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी विषाणूपासून होणाऱ्या रोगांची जोडी कोणती. तर हे बघा, पर्याय जे 4 दिलेला आहे, ऑप्शन जे 4 दिलेला आहे, हेपॅटायटिस आणि रेबीज, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण बघा, स्पष्टीकरण समजून घ्या. जशा प्रकारे स्पष्टीकरण दिलेलं आहे की हे बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की एक मिनटं, ओके, हेपॅटायटिस कावीळ हा यकृतीला, लिव्हरला होणारा संसर्ग असून तो हेपॅटायटिस विषाणूमुळे होतो. ओके, उदाहरणार्थ हेपॅटायटिस ABCDE व्हायरस होतो, अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. आता त्यानंतर जे दुसरा आहे रेबीज. आता रेबीज म्हणजे काय, हा पिसाळलेला कुत्रा, मांजर किंवा लांडगा चावल्यामुळे होणारा रोग असून तो रेबीज विषाणूमुळे होतो. अशा प्रकारे संपूर्ण डिटेल या प्रश्नासंदर्भात दिलेली आहे. ओके ओके, पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7. आता 7वा प्रश्न आहे, हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. प्रश्न जशा प्रकारे विचारलेला आहे की मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनविलेल्या तातेचा उपयोग कोणता. आता हे बघा मित्रांनो, मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनविलेल्या तातेचा उपयोग कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे. शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे, साबण बनविणे, ग्रीसची निर्मिती करणे किंवा गोंद म्हणून उपयोग करणे, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल, शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. बरोबर उत्तर राहणार आहे. सॉरी. चला पुढचा प्रश्न. हे बघा, माहिती दिलेली आहे, स्पष्टीकरण स्पष्टपणे या ठिकाणी दिलेलं आहे, जशा प्रकारे तुम्ही पाहू शकतात. ओके, प्रश्न क्रमांक, मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनविलेल्या तात्यांचा उपयोग शस्त्रक्रियेनंतरच्या जखमा शिवणे यासाठी होतो. कॅटगट हा प्रामुख्याने मेंढी, शेळी किंवा इतर जनावरांच्या आतड्यामधील नैसर्गिक तंतूपासून बनवला जाणारा एक विशेष दोरा आहे. मुख्य वैशिष्ट्य, हा दोरा निसर्गात विरघळणारा असतो, त्यामुळे शरीराच्या आतील जखमा शिवण्यासाठी याचा वापर होतो. कारण ठराविक कालावधीनंतर हा दोरा शरीरात स्वतःहून विरघळतो आणि वेगळे टाके काढण्याची गरज पडत नाही. अशा प्रकारे हा स्पष्टीकरण सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. सर 8वा प्रश्न बघा. ओके, 8वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की लहान आतड्यास लहान आतडे असे संबोधले जाते, याचे कारण काय. तर हे बघा, लहान आतड्यास लहान आतडे संबोधले जाते, याचे कारण म्हणजे लहान आतड्याचा व्यास मोठ्या आतड्यांच्या तुलनेने कमी असतो. म्हणजे ऑप्शन जे 2 आहे, पर्याय जे 2 दिलेला आहे, आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल, आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. 9वा जे प्रश्न आहे मित्रांनो, स्टेटमेंट टाईप क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे. हे बघा, प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की प्रकाशाच्या आवर्तनाशी संबंधित नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या. तर हे बघा, 3 पर्याय दिलेले आहे. वाळवंटातील मृगजवळ, पावसाळ्यात दिसणाऱ्या आकाशातील इंद्रधनुष्य आणि ताऱ्याचे लुकलुकणे, हे तिन्ही गोष्टी ज्या आहेत ते मित्रांनो बरोबर दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल, आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते. तर हे बघा मित्रांनो, देवराई या संकल्पनेविषयी 4 विधाने दिलेली आहे आणि चूक विधान किंवा विसंगत विधान कोणते, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे. लक्षात ठेवा की महाराष्ट्रातील वन संवर्धनाच्या पारंपरिक प्रकार म्हणजे पहिले जे विधान आहे ते 100% बरोबर आहे. धार्मिक पर्यटन स्थळ या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. देवांचे वन हे सुद्धा बरोबर आहे. वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन हे सुद्धा बरोबर आहे. परंतु ऑप्शन 2 दिलेला आहे, धार्मिक पर्यटन स्थळ, या ठिकाणी चुकीचं राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात की धार्मिक पर्यटन
स्थळ विसंगत विधान. देवराई हे पर्यटनासाठी किंवा मनोरंजनासाठी तयार केलेली जागा नसते, तर ती पूर्णपणे निसर्गाच्या आणि वनांच्या संवर्धनासाठी राखीव ठेवलेली असते. मित्रांनो, देवराई संदर्भात नेहमी प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जात आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण जे आजच्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहे मित्रांनो, संपूर्ण प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 दिलेला आहे की माणूस सुरुवातीच्या म्हणजे प्राचीन काळात बोरूने खालील पर्यायापैकी कशावर लिहित असे. तर हे बघा मित्रांनो, प्राचीन काळात माणूस बोरूने कच्च्या विटावर लिहित होता. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. इतिहास आणि लेखन साहित्य. प्राचीन मेसोपोटेमिया, सुमेरियन संस्कृती आणि हडप्पा संस्कृतीच्या काळात लोक कच्च्या किंवा ओल्या मातीच्या विटांवर किंवा पट्ट्यांवर बोरूच्या किंवा तीक्ष्ण वस्तूच्या सहाय्याने लिहित असत. नंतर या विटा उन्हाळ्यात वाळवून किंवा आगीत भाजून दीर्घकाळासाठी सुरक्षित ठेवल्या जात होत्या. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 28 जून 2026 आणि सीटेट 6 सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. सर, 12वा प्रश्न आहे की 12वा प्रश्न जे आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे आणि हा सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. मित्रांनो, EVS मध्ये प्रश्न रिपीट होत आहे. सर्वात जास्त प्रश्न जे आहे ते परिसर अभ्यास म्हणजे EVS विषयामध्ये रिपीट झालेले प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिव छत्रपती अशी अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. हा प्रश्न परीक्षेत 2-3 वेळा आलेला प्रश्न आहे आणि ऑप्शन जे 1 असेल, सोन्याचा होन व तांब्याची शिवराई, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न बघा. ओके सर, 13वा प्रश्न बघा. 13वा प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रामुख कारण खालील पर्यायापैकी कोणते. हा प्रश्न सुद्धा दोन्ही पेपरमध्ये आलेला आहे. म्हणजे पेपर 1 परिसर अभ्यास आणि पेपर 2 समाजशास्त्र दोन्ही विषयामध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर हे बघा, आपण डायरेक्ट उत्तर पाहणार आहोत की शाहिस्ते खानाच्या 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. भारतीय संविधानानुसार खालील पर्यायापैकी कोणता मूलभूत अधिकार नाही. तर हे बघा, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत अधिकार आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार मूलभूत अधिकार आहे. घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार देखील मूलभूत अधिकार आहे. परंतु मतदानाचा अधिकार हा राईट टू वोट किंवा वैधानिक अधिकार आपण याला म्हणू शकतो. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 आहे मित्रांनो, तो मूलभूत अधिकार नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. स्पष्टीकरण दिलेलं आहे की मतदानाचा अधिकार म्हणजे राईट टू वोट हा एक वैधानिक किंवा कायदेशीर अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 326 म्हणजे आर्टिकल 326 नुसार प्रौढ मताधिकारी देण्यात आला आहे. परंतु तो भाग 3 मधील मूलभूत अधिकारामध्ये येत नाही. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे तो आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुमानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता. ओके, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. शहामृग, घरमाशी, कुत्रा किंवा हत्ती. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा, कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला 28 जून 2026 पेपर 1 मध्ये पाहायला मिळणार आहे. तर हे बघा, शहामृग आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं बरोबर उत्तर राहणार आहे. स्पष्टीकरण बघा, स्पष्टीकरण दिलेलं आहे की दिलेल्या प्राण्यांच्या त्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे
म्हणजे लाईफ स्पेन उतरता क्रम जास्तीकडून कमीकडे लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी शहामृग हा होईल. आता हत्ती म्हणजे काय तर हे बघा सुमारे 60 ते 70 वर्ष आयुमान. ओके, त्यानंतर शहामृग 30 ते 40 वर्ष, कुत्रा 10 ते 15 वर्ष आणि घरमाशी सुमारे 15 ते 30 दिवस पर्यंत. अशा प्रकारे उतरता क्रम या ठिकाणी आपण लावलेला आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न हे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले अपडेट प्रश्नसंच अवेलेबल आहे मित्रांनो. म्हणजे 100% गॅरंटेड हे प्रश्नसंच या ठिकाणी आपण तयार केलेले आहे. प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास आणि गणित विषयासाठी म्हणजे संपूर्ण पॅक आपण या ठिकाणी तयार केलेला आहे मित्रांनो. फक्त 499 मध्ये तुम्हाला हे 50 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर सूची म्हणजे आन्सर की पण दिलेली आहे. आणि परीक्षा परिषद जशा प्रकारे टीईटीची प्रश्नपत्रिका तयार करते तशाच प्रकारे आपण हे सराव पेपर महाटेट 28 जून 2026 साठी तयार केलेले आहे मित्रांनो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्नांचा समावेश आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये केलेला आहे. स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. 90% फायदा तुम्हाला परीक्षेचा याचा मिळणार आहे, कारण डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. जशा प्रकारचे प्रश्न आपण तयार केलेले आहेत, जवळपास 1500 प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्न क्वालिटी प्रश्न आहे मित्रांनो. म्हणजे हे केल्यानंतर म्हणजे फेल होण्याचा कोणताही चान्स बाकी नसतो मित्रांनो. आणि जर तुम्हाला फक्त 1 किंवा 2 विषयासाठी प्रश्नसंच पाहिजे तर 100 रुपयामध्ये तुम्हाला कोणत्याही एका विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाईल. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा सर. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे जे प्रश्न येणार आहेत ते म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न येणार आहे मित्रांनो. प्रश्न आहे की चुकीचे विधान कोणते. म्हणजे 4 विधाने दिलेली आहे, 3 विधाने बरोबर आहे आणि फक्त एकच विधान चुकीचे आहे. आतडे उदर पोकळीत असतात, बरोबर आहे. हृदय हे आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते, बरोबर आहे. तोंडातल्या घासात टायलिन मिसळली जाते, बरोबर आहे. ज्ञानेंद्रियांनी दिलेली माहिती अर्थमेंदू समजत नाही, चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता. तर हे बघा, वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय असणार आहे सुती. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला. तर 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. बॉक्साईट पासून कोणता धातू तयार केला जातो. अशा प्रकारे मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. अल्युमिनियम, सोने, तांबे किंवा मॅग्नीज. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आणि मृत समुद्र संदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे की मृत समुद्रामध्ये पोहताना बुडण्याची भीती नसते. याचे कारण काय. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे 2 आहे, या पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. मोस्ट इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड 20 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. परिसर अभ्यास पेपर 1 साठी, EVS पेपर 1 साठी मित्रांनो. आणि जर तुम्हाला कॉम्बो पॅक पाहिजे म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी नोट्स क्वेश्चन सेट पाहिजे मित्रांनो, तर 699 मध्ये तुम्हाला दोन्ही पेपरसाठी प्रश्नपत्रिका या ठिकाणी दिली जाणार आहे. फक्त 699 मध्ये तुम्हाला 90 प्रश्नपत्रिका म्हणजे जवळपास 3000 प्रश्न असणार आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आणि प्रत्येक प्रश्न जे आहे ते क्वालिटी प्रश्न आहे मित्रांनो. 100 प्रश्नांचं ऑब्झर्वेशन करून आपण आपल्या व्हिडिओमध्ये जशा प्रकारे 20 किंवा 30 प्रश्न ॲड करतात मित्रांनो, तशाच प्रकारे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेला आहे. कमीत कमी हे प्रश्नपत्रिका सोडून परीक्षेला जा, म्हणजे 100% तुम्हाला या प्रश्नपत्रिकेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.